ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते. चैतन्य वसुंधरा तर इथे चैतन्य म्हणतो संतोषला प्रियापासून धोका आहे. एका पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या एका माणसाला मारणं सोपं नाही आहे चैतन्य. हो पण प्रिया त्याला ब्लॅकमेल नक्की करेनच म्हणतो अर्जुन. आणि त्यानंतर त्या माणसाचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही असं म्हणतो तो. मग आता आपण लगेच लोणावळ्याला निघायला हवं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो पनवेल सोडून बाहेर नाही निघू शकत. पण सायली तू किंवा चैतन्य तुम्ही तिथे गेलात आणि ही बातमी जर प्रियापर्यंत पोहोचली तर ती सावध होऊ शकतेस म्हणतो अर्जुन. तिथे अशी व्यक्ती जायला हवी जी व्यक्ती तिथे गेल्याने प्रियाला संशय येणार नाही असं म्हणते सायली. म्हणजे रविराज सर सुद्धा जाऊन चालणार नाही असं म्हणतो चैतन्य. मग कोण जाणार? आणि अर्जुन ती व्यक्ती अशी तशी असून चालणार नाही. त्या व्यक्तीला समोरच्या होऊन सगळं वदवून घ्यायला यायला हवं. ती हुशार असायला हवी, धाडसी असायला हवी, हजर जबाबी असायला हवी आणि कुठलीही परिस्थिती आली तरी तिने त्याच्यावर मात केली पाहिजेत असं म्हणतो चैतन्य. असं कोण असेल? तर आता सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही वर्णन करताय अशी एक व्यक्ती आमच्या तिघांच्या ओळखीची असं म्हणते आता इथे सायली. तर आता सायली म्हणते ती कोणत्याही संकटातून मार्ग काढू शकते आणि ती ब्रीडवाक्यच आहे. कोर्टात माझ्याशी वाद घालायचं नाही आणि कोर्टाबाहेर माझा नाद करायचं नाही. ऊर्जा असं म्हणतो आता इथे अर्जुन आणि चैतन्य. मी तिला फोन करते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे ती फोन करते बघा प्रेक्षक ऊर्जाला. तर आता इथे सायली बोलायला लागते. सायली ताई अगं तुझा फोन माझ्यासाठी अगदी सरप्राईज आहे. बोल कशी आहेस तू असं म्हणते ऊर्जा. मी बरे आहे ग असं म्हणते सायली. बरं तू कामात आहेस का? मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलता येईल असं म्हणते ती. अगं काम तर आहेच पण तू फक्त सांग तुझ्यासाठी माझ्याकडे पूर्ण वेळ आहे असं म्हणते आता इथे ती. मला माहिती आहे की तू तुझ्या केसेसच्या गडबडीत असशील पण मला थोडी मदत हवी होती असं म्हणते सायली. सायली तू फक्त सांग मी हजर आहे. अर्जुन दादाला एका बाईच्या खुनाच्या केसमध्ये अडकवले गेले असं म्हणते आता इथे ती. तो निर्दोष नक्कीच आहे. तुला त्या केसच्या संदर्भात काहीतरी मदत हवी आहे का असं म्हणते आता इथे ऊर्जा. हो आम्हाला संतोष नावाच्या एका माणसाशी बोलायचं आहे पण आमच्यापैकी कोणी तिथे जाऊ शकणार नाही. तर आता इथे सगळं सांगते बघा प्रेक्षक सायली ऊर्जाला. तर आता इथे ऑडिओ मात्र बंद आहे. तर सगळं प्लॅनिंग करतात ते दोघी. म्हणजे आमच्यापैकी तिथे कोणी जाऊ शकणार नाही कारण कुणीही तिथे त्याला जाऊन भेटलं ना तर प्रियाला संशय येऊ शकतो आणि आम्हाला तिघांनाही असं वाटतंय की हे काम तू व्यवस्थित करू शकशील. तू ना लोणावळ्यामध्ये जाऊन संतोष कडून सत्य जाणून घेऊ शकतेस का ग असं म्हणते सायली. होय सायली असं म्हणते ती. मी हे शक्य करून दाखवेन. मी लोणावळ्याला जाईन संतोषशी बोलेन आणि त्याला पनवेलला घेऊनच येईन असं म्हणते आता इथे ती. आणि तू नको काळजी करूस. त्यासाठी पोलिसांची परवानगी वगैरे हवी असेल तर तेही काढेन मी असं म्हणते ती. दॅट्स गुड. आणि ऊर्जा ऐक उद्या माझ्या केसचं फायनल हिअरिंग आहे. उद्या 4 वाजायच्या आत संतोष कोर्टात हजर राहायला हवा असं म्हणतो अर्जुन. अर्जुन दादा तू नको काळजी करूस. उद्या 4 वाजण्याच्या आत मी संतोषला घेऊन कोर्टामध्ये हजर असेन. वचन देते तुला असं म्हणते ती. बरं एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया सुद्धा तिथेच आहे. तिच्यापासून सावध राहा. ती काही करू शकते असं म्हणतो अर्जुन. डोंट वरी प्रिया आम्हाला काहीच करू शकणार नाही असं म्हणते आता ती. ऊर्जा शिंदे म्हणतात मला वाद करायचं नाही आपल्याशी कोर्टात आणि कोर्टाबाहेर नाद करायचं नाही असं म्हणते ती. तर आता इथे दोघे हसतात अर्जुन सायली. तू नको काळजी करूस. तिला लावू दे जितकी ताकद लावायची आहे लागू दे. ती माझ्या आडवी येऊ शकणार नाही असं म्हणते ती. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती ऊर्जा असं म्हणते सायली. आणि ऊर्जा इन्स्पेक्टर सावंतांशी मी बोलतो ते येतील तुझ्यासोबत असं म्हणतो तो. म्हणजे तिथे ऑफिशियल हेल्प लागली तर तुझी धावपळ नाही होणार असं म्हणतो चैतन्य. ठीक आहे असं म्हणते ऊर्जा. ऑल द बेस्ट ऊर्जा असं म्हणतात इथे अर्जुन. तर थँक्यू असं म्हणते आता इथे ती. आता प्रियाची काही खैर नाही. तिचा विनाश काळ आता जवळ आलाय असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अर्जुन चैतन्य आणि सायलीचं सगळं प्लॅनिंग होतं. तर आता इथे रात्र झालेली दाखवले. तर आता इथे प्रिया आदिराज सोबत डेटला आलेली असते. प्रिया तू इथे रिलॅक्स करू शकतेस असं म्हणतो आदिराज. तुला कुठल्याही टेन्शन घ्यायची गरज नाही असं म्हणतो तो. कुठल्या प्रॉब्लेमशी विचार करायची गरज नाही. तिथलं इथे काही नाहीये. फक्त आपण आहोत असं म्हणतो आदिराज. तू मी असं म्हणतो तो. आपल्याला ओळखणारा इथे कोणीच नाही असं म्हणते प्रिया. आणि इथलं वातावरण सुद्धा किती रोमॅन्टिक आहे ना असं म्हणते ती. तुझं वातावरणकडे लक्ष आहे माझं तर लक्ष फक्त तुझ्याकडे असं म्हणतो आता इथे तो. मला फक्त तुझ्याकडे बघत राहावं असं वाटतं असं म्हणतो आता इथे तो. तर आता इथे प्रिया म्हणते मला काही करून इथून पळ काढायला हवं म्हणजे संतोषला भेटता येईल. मग आदिराजला काय कारण सांगू असं म्हणते प्रिया. प्रिया असं म्हणतो आदिराज. माझाच विचार करतेस ना? तर आता प्रिया म्हणते हो हो तुझाच. काय विचार करते सांग असं म्हणतो आदिराज. सांगेन पण तू आधी ऑर्डर तरी कर असं म्हणते ती. मी फ्रेश येऊन येते हा. तर ठीक आहे असं म्हणतो आदिराज. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया फ्रेश होण्यासाठी आपली बॅग सुद्धा घेऊन जाते. तर आता ती संतोषला जाऊन भेटणार असते बघा प्रेक्षक. तर आता इथे आदिराज आपला फोन बघत असतो. तर आता इथे प्रिया तिथून निघत असताना वेटरला काहीतरी सांगते. तर आता तिच्या बॅगमध्ये काहीतरी असतं. तर आता ती काहीतरी देते बघा प्रेक्षक त्या वेटरला. तर आता इथे आदिराज मात्र बिझी असतो आपल्या फोन सोबत. तर तो वेटर येतो बघा प्रेक्षक आदिराजकडे. तर आता तेवढ्यातच त्याला कॉल येतो. हावेनी बोल असं म्हणतो तो. आदिराज भाऊजी तुम्ही पोहोचलात का लोणावळ्याला असं म्हणते सायली. आदिराज ऐक तुला प्रियाबद्दल जो डाऊट आला होता तो मला सांगितलंस तो असं म्हणतो अर्जुन. आम्हालाही असंच वाटतं प्रिया काही खास कामासाठीच इथे गेली होती असं म्हणतो तो. तिच्यावर नीट लक्ष ठेव. ती कुठे जाते कुणाला भेटते त्यावर लक्ष ठेव.
असं म्हणतो अधिराज सांगतो. तेवढाच आता वेटर येतो बघा प्रेक्षक हो. तर आता वेटर मुद्दाम ड्रिंक पाडवतो बघा प्रेक्षक हो अधिराजवर. तर आता सॉरी असं म्हणतो तो वेटर. इट्स ओके असं म्हणतो अधिराज. वॉशरूम कुठे आहे? तर आता इथे तिकडे आहे म्हणून सांगतो. तर आता इथे अधिराज वॉशरूम मध्ये जातो बघा प्रेक्षक हो. तर आता तिथेच असते प्रिया. तर आता पळून येते ती बाजूला. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे अर्जुन चैतन्याला म्हणतो आपल्या लिस्ट मधल्या 3 पैकी 2 गोष्टी झाल्यात असं म्हणतो अर्जुन. अधिराज प्रियासोबत आहे, तो आपल्याला अपडेट देत राहणार आहे आणि ऊर्जा संतोषला बरोबर हँडल करेल. तिसरं काम तू कर असं म्हणतो अर्जुन. कोणतं असं म्हणतो चैतन्य. शांता मावशीच्या घराबाहेर अतिक्रमणाची फेक नोटीस कुणी लावली होती हे बघ असं म्हणतो तो. तर आता इथे चैतन्य म्हणतो काय, मला वाटतं संतोषने लावली असेल, पण तू तरी शोधून काढ असं म्हणतो अर्जुन. मी चौकशी करतो. कुणीतरी नोटीस लावताना बघितलं असेल असं म्हणतो चैतन्य. निघतो असं म्हणतो तो. तर आता इथे चैतन्य निघून जातो. तर आता इथे अर्जुन बुक घेऊन वाचत असतो. तर आता इथे अधिराज बसलेला असतो बघा प्रेक्षक आणि आता तो फोन घेऊन बसलेला असतो. 1 तास झाला ही कुठे गेली असं म्हणतो तो. फोन का नाही उचलत आहे? तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रिया निष्ठून गेलेली असते तिथून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सायली अर्जुनला बघते. तर आता ती येते त्याच्याजवळ. तर आता ती ते बुक हातून काढून घेते. हे असं म्हणतो आता इथे अर्जुन. खूप दगदग झाली आहे ना तुमची? आल्यापासून 5 मिनिटही आराम नाही केलात. आज लवकर झोपा चला असं म्हणते सायली. हो दमाला झाले खरं असं म्हणतो अर्जुन. तुम्ही या खोलीत नव्हता तर मला या खोलीच्या भिंती खायला उठाल्या होत्या. तुमच्याशिवाय या खोलीत राहणं खूप अवघड होतं असं म्हणते सायली. मी तुरुंगात असल्यासारखे होते जरीही तुम्ही तुरुंगात होता तरी पण असं म्हणते ती. माझी अवस्था खूप वाईट होते असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुन तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. तुझी अवस्था मी समजू शकतो बायको असं म्हणतो तो. जेलमध्ये माझी सुद्धा अशीच अवस्था होती असं म्हणतो तो. इथे तुला सगळ्यांना सांभाळायचं होतं. तू कुणालाही कळू दिली नशील की तुझ्या मनामध्ये काय चाललंय असं म्हणतो अर्जुन. खूप घाबरले होते मी असं म्हणते सायली. तुम्ही जेलमध्ये आहात ही कल्पनाच करमत नव्हती मला असं म्हणते ती. म्हणजे मनातून माहित होतं की तुम्ही लवकर परत येणार आहात, तरी पण एकटी असताना डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं असं म्हणते सायली. तर आता ती खूप रडते आणि आता इथे अर्जुन आणि सायली एकमेकांना मिठी मारतात. मी तुझ्या सोबतच आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायली म्हणते आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक त्यांचा इमोशनल सीन दाखवलाय असा इथे अर्जुन आणि सायलीचा. खालची रात्र खूप अवघड गेली मला असं म्हणते ती. मला जेल बाहेरून बघायची सवय असं म्हणतो आता इथे अर्जुन. आतून नाही असं म्हणतो तो. मला खूप काल वाईट वाटलं. त्या भिंती वगैरे त्या बघून, मला तिथला काळोख बघून, तर येणारा आवाज हे सगळं ओळखीचं असून सुद्धा मला अनोळखी वाटत होतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. जाऊ दे असं म्हणते आता इथे सायली. ती रात्र आपल्या आठवणीतही नको असं म्हणते आता इथे सायली. बरं आता जाऊन झोपूया का, नाहीतर आपण रात्रभर अशीच गप्पा मारत बसू असं म्हणते ती. तर हो चल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली आणि अर्जुन जातात बघा प्रेक्षक आणि आता ते बेडवरती बसतात. तर आता इथे अर्जुन बघतो आपला बेड. तर आता इथे सगळं बघून त्याला खूप इमोशनल व्हायला होतं. तर आता तो बघतच राहतो बेडकडे त्याच्या. तर सायली पण बघत असते त्याच्याकडे काय बघतोय असं म्हणून. तर आता इथे अर्जुन सायलीकडे बघतो आणि हसतो तो. तर आता इथे अर्जुन बसतो बघा प्रेक्षक गादीवर. तर आता इथे अर्जुन सायलीच्या मांडीवर झोपतो. तर आता इथे सायली त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते. तर आता इथे अर्जुन तिचा हात पकडतो. तर आता इथे खूप इमोशनल सीन दाखवलाय त्यांचा. तर आता इथे प्रियाला दाखवलंय. तर आता इथे प्रिया थांबलेली असते तिथे आणि बघत असते. तर आता तिथेच असतो अधिराज. तर आता ती त्याला बघून घाबरते. मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त उशीर झाला. तर मी अधिराजला काय सांगू कुठे गेले होते असं म्हणते इथे प्रिया. हा माझ्यावर चिडणार, मला हे परवडणार आहे का असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया काहीतरी प्लॅन आखायला जाते. तर आता इथे अधिराज फोनवर बोलत असतो. तर आता इथे प्रिया येते बघा प्रेक्षक काहीतरी सोंग करून. तर आता इथे डोक्याला मारल्याचं नाटक करते आणि आता इथे ओढणी वगैरे घेऊन आलेली असते ती. तर आता इथे अधिराज बघतो तिला आणि आता इथे त्याला एकदमच शॉक बसतोय काय म्हणून. तर आता ऍक्टिंग करत असते बघा प्रेक्षक प्रिया. हे सगळं काय झालं असं म्हणतो अधिराज. तर आता इथे प्रिया त्याला हात लावू देत नाही ती जखमांना. तर आता ती रडायला लागते. काय झालंय प्रिया असं म्हणतात इथे अधिराज. कुठे होतीस तू असं म्हणतो तो. सांगते असं म्हणतात इथे प्रिया. सगळं सांगते असं म्हणते ती. तर आता ती म्हणते मी वॉशरूमला गेले आणि मग परत आपल्या टेबलकडे आले तर इथे तू नव्हतास. मग तेवढ्यात माझा नवरा आला आणि असं म्हणून आता ड्रामा करायला लागते रडायला लागते ती. खूप मारलं त्याने मला असं म्हणते ती. तर आता ती येऊन मिठी मारते बघा प्रेक्षक अधिराजला. हिच्यासारखी खोटाडी बाई मी आजपर्यंत नाही पाहिली असं म्हणतो तो. अर्जुनचा भाऊ हिच्यावर इतकं प्रेम करतो आणि ही त्यालाच बदनाम करायला निघाले असं म्हणतो तो. तर आता तो म्हणतो ए प्रिया ये बस असं म्हणतो तो. तर आता अधिराज बसवतो बघा प्रेक्षक प्रियाला. तर आता इथे प्रिया बसते त्या खुर्चीवरती. तर आता इथे अधिराज सुद्धा बसतो. तू कॅफेत आलास ना आणि तू गेला होतास बाथरूम मध्ये. तर आता तेवढ्यातच मला कॅफेमध्ये मारत बाहेर घेऊन गेला होतास म्हणते प्रिया. मी तुला हाका मारत होते, खूप हाका मारल्या, पण माझा आवाज तुझ्यापर्यंत पोचलाच नाही. मी कशी तिथून जीव वाचवत पळ काढला, पण तरी तो माझा पाठलाग करतच होता. मग मी एका ठिकाणी लपले आणि खूप तू जाण्याचा प्रयत्न केला. खूप प्रयत्न करून मी इथे पळत आले असं म्हणते ती. तर आता ऍक्टिंग करत असते बघा प्रेक्षक प्रिया खूप. अधिराज मला खूप कंटाळा आलाय रे असं सगळ्याचं जगायचं असं म्हणते आता इथे प्रिया. हे सगळे हाल माझ्याच आयुष्यात काय येतं असं म्हणते आता इथे प्रिया. तर ती खूप रडते. मला सांग मी काय पाप केलं होतं जे माझं लग्न
इतक्या वाईट माणसाशी झालं असं म्हणते प्रिया. तुझी हाक माझ्यापर्यंत पोहोचत नव्हती तर मग कॉल करायचं होतंस ना असं म्हणतो तो. मी तिथे येऊन तुझ्या नवऱ्याला धडा शिकवला असता असं म्हणतो तो. तर आता प्रिया म्हणते मला नाही सुचलं तेव्हा हे सगळं, पण जाऊ दे ना, आता तो गेलाय, परत समोर आल्यावर तमाशा करेलच, पण आता मला या सगळ्याचा विचार करायचाच नाही असं म्हणते प्रिया. पनवेलमध्ये गेले तर काय होईल माझं असं म्हणते ती. तर आता इथे अधिराज म्हणतो म्हणजे तुला तो इथे भेटला, त्याला या रिसॉर्ट बद्दल माहिती आहे, म्हणजे तो परत येऊ शकतो असं म्हणतो तो. त्याने आम्हाला फक्त कॅफेत बघितलंय, आम्ही इथे राहतोय, त्याला नाही माहित असं म्हणते प्रिया. तर आता तो म्हणतो मग ठीक आहे, रिलॅक्स असं म्हणतो तो. हे बघ मी सूप मागवलंय, ते सूप येईलच, मी जरा फ्रेश होऊन येतो असं म्हणतो तो. ठीक आहे असं म्हणतो तो इथे तो. तर रिलॅक्स असं म्हणतो तो. तर आता इथे अधिराज बघा प्रेक्षक होऊन निघतो तिथून. तर आता तो वॉशरूमला जातो म्हणून बहाणा करून जातो. तर आता इथे प्रियाचा परत ड्रामा चालू होतो. तर आता इथे जाऊन अधिराज फोन घेतो आपला बाहेर आणि कॉल करतो. तर आता इथे सायलीला कॉल येतो अधिराजचा. हॅलो असं म्हणते सायली. हॅलो सायली बहिणी असं म्हणतो तो. बोला अधिराज भाऊजी काय झालं असं म्हणते ती. मी लोणावळ्यात आहे, मी कॅफेला आलोय आणि वॉशरूमला जायचं सांगून प्रिया 1 तासासाठी गायब झाली असं म्हणते तो. काय तासभर गायब होतीस म्हणते आता इथे सायली. पण कुठे होती ती, काय कळलं का तुम्हाला असं म्हणते ती. मला तर तो सगळं सांगतो बघा प्रेक्षक. तर आता इथे ऑडिओ बंद आहे, मात्र तो काय सांगतो कळतच नाही बघा प्रेक्षक सायलीला. तर सायली म्हणते खोटं सांगते ती, सगळं खोटं सांगते ती असं म्हणते आता इथे सायली. ती नक्की संतोषला आज भेटायला गेली असेल. बरं झालं भाऊजी तुम्ही मला सांगून ठेवलं. प्रिया स्वतःच्याच पायाने जेलच्या दिशेने चालतीये असं म्हणते आता इथे सायली. आणि आता तिचं प्रत्येक पाऊल तिला एका मोठ्या शिक्षेकडे घेऊन जाते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे अधिराज फोन बंद करतो. तर आता तो वापस येतो बघा प्रेक्षक जिथे प्रिया बसलेली असते. तर आता इथे दाखवलंय पोलीस साक्षी. तर आता इथे ऊर्जा असते. तर आता इथे इन्स्पेक्टर सावंत आलेला असतो. तर आता तो फाईल देतो तिथल्या इन्स्पेक्टरला, म्हणजे आता इथे लोणावळ्याच्या. तर आता तो म्हणतो हा हे संतोष लांडे, हा पनवेल मधल्या सगळ्यात मोठ्या खुनाचा आरोपी असं म्हणतो तो, म्हणून आम्हाला त्याला भेटायचंय आणि त्या केसच्या हिअरिंगसाठी त्याला पनवेलला घेऊन जायचं असं म्हणतो तो. बाबा आम्हाला तशी रिटर्न ऑर्डर नाही आली असं म्हणतो तो दुसरा इन्स्पेक्टर. पण इन्स्पेक्टर इथे येण्याआधी मी तसा कॉल केला होता असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. ते काय मला माहित नाही, आमच्या जेलमध्ये आरोपीला मी कुठे जाऊ देऊ शकत नाही समजलं असं म्हणतो तो. तर आता ऊर्जा येते. तुम्ही स्वतःहून कार्य करताय का बघा ते असं म्हणते ऊर्जा. पण तुमची तर तशी इच्छाच दिसत नाही असं म्हणते आता इथे ऊर्जा. हे घ्या रिटर्न ऑर्डर असं म्हणते आता इथे ऊर्जा. तर ऊर्जा घेऊन आलेली असते रिटर्न ऑर्डर. तर घ्या असं म्हणते ती. तर आता तो बघतो बघा प्रेक्षक होती ऑर्डर. त्यानुसार मी संतोष लांडगेला भेटू शकते आणि त्याला घेऊन पनवेलला सुद्धा जाऊ शकते असं म्हणते इथे ऊर्जा. वाईट वाटून घेऊ नका, पण साहेब तुम्ही आमच्या कायमाचा अडथळा आणायला नको होता, म्हणजे कायद्याने तुम्हाला अटक होऊ शकते, कल्पना असेलच असं म्हणते आता इथे ऊर्जा. भारतीय न्याय संविधान कलम 180 सार्वजनिक सेवेच्या कामामध्ये अडथळा आणणं, कोर्टाचा आदेश अंमलात आणण्यासाठीचा अडथळा आणणं, कलम 188 आणि कलम 217 का आरोपीला वाचवण्यासाठी त्याला मदत करणं. सगळी कलम पाठ आहेत साहेब मला, तुम्ही सांगा आणखीन कुठली सांगू, कुठली कलम लागू होतात असं म्हणते आता इथे ती मॅडम. असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. मी कुठे थांबवले तुम्हाला, तुम्ही संतोषला भेटू शकता असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर तुम्ही कोण आहात असं म्हणते तो. तर आता ती म्हणते ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, कोर्टात माझ्याशी वाद करायचा नाही आणि कोर्टाबाहेर नाद करायचं नाही असं म्हणते ती. एकदम मॅडमला घेऊन जा असं म्हणतो इथे तो इन्स्पेक्टर. साहेब जावा तुम्ही असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर आता तो लाईनवर येतो बघा प्रेक्षक. तर आता इथे दोघे आत जातात. मी ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे असं म्हणते ती. संतोषला तुला जरी चोरीच्या आरोपात बंद केलं असलं तरी शांताशा कुणाशी तुझा संबंध आहे हे सगळ्यांना माहिती आहे असं म्हणते ती. तर आता तो येतो बघा प्रेक्षक तिच्याजवळ. तर आता इथे संतोष घाबरतो. ह्या खुनाचा आळ अर्जुन सुभेदारांवर आला हे माहिती आहे ना तुला असं म्हणते आता इथे ऊर्जा बघा प्रेक्षक. पण तुला हे सुद्धा माहिती आहे की अर्जुन सुभेदार निर्दोष आहे, त्यांनी काही केलेलं नाही असं म्हणते आता इथे ती बघा प्रेक्षक. आणि हा खून कुणी केला आहे हे सुद्धा तुला माहिती आहे असं म्हणते आता इथे ऊर्जा बघा प्रेक्षक. मला त्याचे डिटेल्स हवेत असं म्हणते आता इथे ती बघा प्रेक्षक. तर आता इथे संतोष खूप जास्त घाबरलेला असतो. हे बघा मला जे काय बोलायचं आहे ते मी अर्जुन साहेबांशीच बोलेन असं म्हणतो. मला इथे अर्जुन साहेबांनीच पाठवलंय, त्यांना इथे येणं शक्य नाही असं म्हणते आता इथे ऊर्जा. त्यामुळे जे तू त्यांना सांगणार होता ते मला सांग असं म्हणते ती. तर आता इथे संतोष काय बोलत नाही बघा प्रेक्षक. हो तर आता तो खूप घाबरलेला असतो. तुला कळतंय का संतोष, तू जर आता नाही बोललास तर एका निर्दोष माणसाला शिक्षा होईल असं म्हणते आता इथे ऊर्जा. आणि हे पाप आयुष्यभर तू तुझ्या खांद्यांवर घेऊ शकशील असं म्हणते ती. संतोष हे बघ हीच ती वेळ, खरं किंवा खोटं बोलण्याची हीच ती वेळ असं म्हणते आता इथे ती. आणि तू ह्याच्या पुढे जर खोटं बोलत राहिलास ना तर त्याच्यात तुझंच नुकसान आहे, कळतंय का तुला असं म्हणते ती. बघा मॅडम मला जे काय बोलायचं आहे ते मी अर्जुन सुभेदारांशीच बोलेन असं म्हणतो तो. पनवेल सोडून ते इथे नाही येऊ शकत असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. तू एक काम कर, तू ऊर्जा मॅडमशीच बोल असं म्हणतो. मी एकदा सांगितलं ना मला जे काय बोलायचं आहे ते अर्जुन सुभेदारांशीच बोलेन असं म्हणतो संतोष. मला बाकी कुणाशीच बोलायचं नाही असं म्हणतो इथे तो. तर तू जाऊन बसतो बघा प्रेक्षक. हो तर आता इथे बघा प्रेक्षक ऊर्जा फोन बाहेर काढते. तर आता इथे ऊर्जा बोलते अर्जुन सोबत. हा ऊर्जा बोल, संतोषने काय सांगितलं का असं म्हणतो तो. अर्जुन त्याला मी सांगितलं, तो मला काही सांगायला तयार नाही असं म्हणते ऊर्जा. तो सारखाच म्हणतोय की जे काही सांगितलंय अर्जुन दादाला सांगेन असं म्हणते ती. तर तुम्हाला तर जाता येणार नाहीये, मग काय करायचं असं म्हणते सायली.
मला स्पेशल परमिशन काढून तिथे जावं लागेल असं म्हणतो. मी लवकरात लवकर एक काम करतो आणि तुला भेटतो तिथे असं म्हणतो. ठीक आहे अर्जुन दादा, तू इथे येईपर्यंत मी इथे थांबते असं म्हणते ती. स्पेशल परमिशन मिळते की नाही ते बघूया, आणि समजा जर तुला स्पेशल परमिशन नाहीच मिळाली तर मी एकदा शेवटचा प्रयत्न करून बघते असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे असं म्हणते ती आणि फोन ठेवते. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. तर आता इथे अर्जुन येतो आणि म्हणतो त्या मिलॉटला, म्हणून मला लोणावळ्याला जावंच लागेल असं म्हणतो. मी तिथे नाही गेलो तर तो काही बोलणार नाही आणि मला निर्दोष सिद्ध करता येणार नाही स्वतःला असं म्हणतो अर्जुन. अर्जुन सुभेदारचा डाव आहे हिरणार असं म्हणतो ऍडव्होकेट निरंजन. हा त्याचा डाव आहे, त्याला बोलतं करायचं असं म्हणतो तो. त्याला इथं आणलं जाऊ शकतं, त्यासाठी अर्जुन सुभेदाराला पनवेल सोडून जायची काही गरज नाही असं म्हणतो तो. तो एका मर्डर केसचा आय विटनेस आहे असं म्हणतो. आता इथे अर्जुन मिलॉर्ड, त्याच्या जीवाला धोका असू शकतो आणि आता मी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही असं म्हणतो तिथे अर्जुन. मी 4 वाजता कोर्टात हजर असेन, पण प्लीज प्लीज मला तिथे जाण्याची परमिशन द्या असं म्हणतो इथे अर्जुन. तर मिलॉर्ड म्हणतो, मी तुम्हाला अशी कोणतीही परवानगी देऊ शकत नाही असं म्हणतो इथे जज. तुम्ही फक्त जामिनावर सुटला आहात, त्यामुळे तुम्हाला पनवेल सोडायची स्पेशल परमिशन मिळणार नाही. तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुमच्या आय विटनेसला पनवेलमध्ये आणून करा, नाहीतर दुसरा कुठला तरी मार्ग बघा असं म्हणतो. तर आता इथे ॲडव्होकेट निरंजन खूप खुश होतो. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. अर्जुन असं म्हणतो प्रताप, जजने तुला लोणावळ्याला जायची परवानगी नाकारली असं म्हणतो प्रताप. अरे पण तू निर्दोष आहेस हे सिद्ध करण्यासाठी तुझं संतोषला भेटणं गरजेचं असं म्हणतो. हो माहितीये मला डॅड असं म्हणतो अर्जुन, पण आता मला काहीच करता येणार नाही असं म्हणतो इथे अर्जुन. तर प्रिया सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक हो. मग अर्जुन, तू आता पुढे काय करणार आहेस असं म्हणते कल्पना. काय कळत नाही मला असं म्हणतो इथे अर्जुन. तर बघा इथे प्रेक्षक किती बावळटपणा दाखवलाय, म्हणजे प्रियासमोर का बोलतात हे अर्जुन आणि सायली. म्हणजे ना माहितीये ती क्रिमिनल आहे, तर मग तिच्यासमोर का बोलतायत? तुम्हाला वाटत नाही मूर्खपणा आहे असं का करतात? मध्ये तिला सगळं कळतं आणि मग ती सगळे स्टेप्स घेते. हे काय मूर्खपणा आणि बावळटपणा चालवलंय खरंच प्रेक्षक हो. तर आता इथे टेन्शन मध्ये दाखवलंय सायली अर्जुनला. सायली चल आपण आज जाऊया असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन आणि सायली आतमध्ये जातो बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रियाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे अर्जुन आणि सायली बाहेर येतात. तर आता अर्जुन कॉल करतो. तर आता ऊर्जाला तो कॉल केला असतो. अर्जुन दादा असं म्हणते ती. बोल अर्जुन दादा असं म्हणते ती. जज साहेबांसोबत काय बोलणं झालं का असं म्हणते ती. हो असं म्हणतो अर्जुन. मी त्यांच्याकडे काही तासांसाठी पनवेलच्या बाहेर जायची परवानगी मागितली होती, हो पण त्यांनी नकारला असं म्हणतो तो. ऊर्जा तूच माझी लास्ट होप आहेस असं म्हणतो तो. तर आता इथे ऊर्जा म्हणते, ओ ऊर्जा काही करून संतोषला बोलतं कर असं म्हणते सायली. त्याच्या साक्षीशिवाय हे निर्दोष सिद्ध होणार नाहीत का असं म्हणते ती. माझा प्लॅन बी तयार आहे असं म्हणते ऊर्जा. आता मला असं वाटतं की तोच वापरावा लागेल असं म्हणते आता इथे ऊर्जा. तुम्ही नका काळजी करू, जे काय होतंय ते मी तुम्हाला अपडेट करते असं म्हणते आता इथे ऊर्जा. थँक्यू सो मच असं म्हणतो इथे अर्जुन. काळजी घे स्वतःची असं म्हणतो आणि बाय म्हणतो. तर आता इथे परत सुभेदारानं दाखवले. सगळे खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात. तर आता काय झालं सायली असं म्हणतात इथे कल्पना. जेव्हा सगळी परिस्थिती हाताबाहेर जात तेव्हा देवी आईला शरण जावं लागतं असं म्हणतात इथे सायली. आजही आपण तेच करायला हवं असं म्हणते सायली. तर आता इथे सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक हो, देवखोलीमध्ये जाते ती. तर आता इथे बाकी सगळे सुद्धा तिला फॉलो करतात आणि सगळे देवी आई समोर जातात बघा प्रेक्षक प्रार्थना करण्यासाठी. तर आता इथे प्रिया म्हणते, अर्जुनला परमिशन मिळाली असती तर ती वायाच केली असती, कारण संतोष काय तोंड उघडणार नाही आणि अर्जुन निर्दोष काय सुटणार नाही असं म्हणतात इथे प्रिया. तर आता इथे ऊर्जा थांबलेली असते तिथे वाट बघत संतोषची. तर आता इथे बघा प्रेक्षक स्पष्ट झालेलं आहे की प्रिया भेटलेली असते संतोषला आणि आता इथे सगळं ती त्याच्याकडून प्लॅन प्रमाणे करून घेतलेली असते. तर तिला खूप कॉन्फिडन्स असतो संतोष काय बोलणार नाही म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक ऊर्जा तिथे थांबलेली असते. तर आता इथे इन्स्पेक्टर सावंत येऊन तिला म्हणतो, ऊर्जा तुमचा नेमका प्लॅन बी आहे तरी काय असं म्हणतो इथे तो. नाही म्हणजे आपण संतोषला बोलण्याचे सगळे प्रयत्न देऊन बघितले असं म्हणतो तो, पण आता तुम्ही असं काय करणार आहोत जेणेकरून तो तोंड उघडणार आहे असं म्हणतो तो. तुम्ही तर खूपच दडपण घेतले मॅडम असं म्हणतो इथे तो इन्स्पेक्टर. पण तुमच्या हाताला काय लागलं? तर आता ऊर्जा म्हणते, काय ना साहेब, मी लढण्याआधी कधीच हार मानत नाही असं म्हणते ऊर्जा. जोपर्यंत आपल्या हातात शस्त्र असतं तोपर्यंत जिंकण्याची शक्यता असते. त्यामुळे मला असं वाटतं थोडी धडपड तुम्ही सुद्धा करून बघा, कदाचित तुम्ही जिंकाल असं म्हणते आता इथे ऊर्जा बघा प्रेक्षक. कोणी उत्तर देते त्या इन्स्पेक्टरला, मी आणखीन एक प्रयत्न करून बघणार आहे असं म्हणते आता इथे ऊर्जा. तर आता ती जाते बघा प्रेक्षक संतोष बरोबर बोलायला. तू जिंकलास संतोष, जिंकलास तू असं म्हणते ऊर्जा. अर्जुन सुभेदाराशिवाय मी कोणालाच काही सांगणार नाही हे तुझं म्हणणं एक्सेप्ट केलंय मी असं म्हणते इथे ऊर्जा. त्यामुळे आता मी सुद्धा तुला परत परत तेच प्रश्न नाही विचारणार असं म्हणते आता इथे ऊर्जा बघा प्रेक्षक. पण माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे असं म्हणते आता इथे ऊर्जा. बघ म्हणजे तू विचार कर, तू जर का मला सगळं काही खरं खरं सांगितलंस तर मी स्वतः अर्जुन दादाशी बोलते आणि ह्या चोरीच्या गुन्ह्यातून आणि खुनाच्या प्रकरणातून तुला कायमचं काढेन असं म्हणते ती. हे बघ संतोष, खरा गुन्हेगार कोण आहे हे आमच्या सगळ्यांना माहिती आहे असं म्हणते ती. तू जरी आम्हाला काही नाही सांगितलंस तरी आम्ही त्याच्या किंवा तिच्या विरोधात खरे पुरावे गोळा करूच असं म्हणते आता इथे ती. लक्षात घ्या, एकदा जर का तो किंवा ती गजाआड गेले ना मग ते तुझी काही मदत नाही करू शकणार असं म्हणते आता इथे ऊर्जा. कारण त्यांच्यावरच 2 खटले असतील ना असं म्हणते ती. विचार कर, जर तू त्यांची मदत केलीस, त्यांची साथ दिलीस तर तुला काही उपयोग होणार नाही असं म्हणते आता इथे ऊर्जा. पण विचार कर,
तू जर का आमची मदत केलीस, आम्हाला साथ दिलीस तर आम्ही तुला वाचवू शकतो असं म्हणते ती. तर आता इथे संतोष येतो बघा प्रेक्षक जवळ आणि आता तो त्याचा प्लॅन बदलतो. बहुतेक तो बोलेल काहीतरी. तर आता ऊर्जा म्हणते आता तुला विचार करायला 15 सेकंड आहेत. 15 असं म्हणते ती. 14, 13 असं मोजायला चालू करते ती. तर आता इथे पॅनिक होतो संतोष खूप. 12, 11, 10 असं मोजायला लागते. तो खूप पॅनिक होत असतो बघा प्रेक्षक 9, 8, 7 असं म्हणत असते ती. तर आता इथे संतोष खूप जास्त पॅनिक झालेला दाखवलाय. तर आता तो म्हणतो थांबा थांबा असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे शांताचा खून कसा झाला हे मी तुम्हाला सांगायला तयार असं म्हणतो. आता इथे संतोष सांग संतोष असं म्हणते ऊर्जा सांग. एकही डिटेल सोडू नकोस. अर्जुन सुभेदारांना अडकवण्याचा प्लॅन प्रिया सुभेदारांनीच केला होता असं म्हणतात इथे संतोष. प्रिया मॅडम खून करत होते त्यावेळी मी घराबाहेरच उभा होतो. तर आता सगळं सांगतो बघा प्रेक्षक संतोष. तर आता सगळं फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय. तर आता इथे कसं प्रिया चाकू घुसवले असते तिच्या पोटात शांताचे बघितलेला असतो संतोष. ते सगळं सांगतो बघा प्रेक्षक तर आता इथे कसं त्याने साफसफाई करून सगळं पुरावे जे असतात ते मिटवलेले असतात आणि कसं गाडीमध्ये बॉडी घालून घेऊन गेलेली असते प्रिया. सगळे पैसे देईन पण पनवेल सोडून जायचं असं म्हटलेलीस ना प्रिया. सगळं सांगतो तो आता इथे ऊर्जाला. तर तो खूप रडतो. या सगळ्याची मला कल्पना होतीच असं म्हणते ऊर्जा. संतोष तू पनवेलच्या कोर्टात येऊन ही साक्ष द्यायला तयार आहेस असं म्हणते ती. नाही असं म्हणतो संतोष अजिबात नाही. मी कोर्टात येणार नाही असं म्हणतो तो. माझं काम होतं तुम्हाला खरं सांगायचं. मी माझं काम ते केलं असं म्हणतात पण का नाही असं म्हणते ती. कोर्टात येऊन जर तू साक्ष दिलीस तर माफीचा साक्षीदार होशील सुटशील या सगळ्यातून असं म्हणते ती. इथे तिथे पळावं नाही लागणार तुला असं म्हणते ती. तू आयुष्यभर तुझ्या कुटुंबाबरोबर राहू शकशील असं म्हणते ती. त्यांना सुद्धा तुझी किती आठवण येत असेल असं म्हणते ती. अहो पण मी असं म्हणतो तो. विचार कर संतोष असं म्हणते ती. विचार कर. तो खूप रडायला लागतो. एका गुन्हेगाराला साथ देऊन तुला काय मिळणार असं म्हणते ऊर्जा. हे बघ संतोष माझ्या लक्षात आलं मुळातच तू एका गुन्हेगारी वृत्तीचा नाही आहेस असं म्हणते आता इथे ऊर्जा. छोट्या मोठ्या चुका करणं वेगळं आहे पण खुनासारखा मोठा गुन्हा करणं खूप वेगळं आहे असं म्हणते आता इथे ती. त्यामुळे विचार कर की तुला कुणाची साथ द्यायची असं म्हणते ती. तुला खरंच आयुष्यभर या खुणात अडकायचं आहे का? तू एकदा फक्त कोर्टात ये आणि साक्ष दे आणि सुटशील आयुष्यभरासाठी असं म्हणते ती. अहो पण मी साक्ष दिली तर खरंच मला कुटुंबासोबत राहता येईल का असं म्हणतो तो. हो संतोष असं म्हणते आता इथे ऊर्जा. तू जर का ही साक्ष दिलीस तर तुला आयुष्यभर तुझ्या कुटुंबाबरोबर राहता येईल असं म्हणते आता इथे ऊर्जा बघा प्रेक्षक तर आता इथे संतोष म्हणतो ठीक आहे मी कोर्टात साक्ष द्यायला तयार असं म्हणतो इथे तो. तर आता इथे बघा प्रेक्षक ऊर्जा खूप खुश होते. तर आता इथे कोर्ट दाखवलंय. तर आता इथे कोर्टामध्ये सगळे असतात अर्जुन सायली वगैरे. तर आता इथे बाकी सगळे लोक येतात. चैतन्य पण असतो. ऊर्जा आणि इन्स्पेक्टर सावंत कसं काय नाही आले अजून. येवाने यायला पाहिजे होते असं म्हणतो चैतन्य. काय कळत नाही मला आता असं म्हणतो अर्जुन. ऊर्जाला फोन करून बघते असं म्हणते सायली. तर आता प्रिया पाठीमागे बसून खूप एन्जॉय करत असते. तर आता इथे सायली म्हणते फोन का घेत नाही ऊर्जा. घेतच नाही ती असं म्हणते ती. तर आता इथे सावंतांना फोन लाव असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे चैतन्य फोन लावतो. मी इतकी मस्त फिल्डिंग लावली आहे ना अर्जुन सायली नक्कीच तडफडत राहणार आहेत असं म्हणते आता इथे प्रिया. त्यांच्या हाताला काहीच लागणार नाहीये. काय झालं असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे त्याने उचलत नाही तसं म्हणतात इथे चैतन्य. तेवढ्यातच आता जज येतात बघा प्रेक्षक तर आता इथे सगळेजण थांबतात. तर आता इथे बघा प्रेक्षक जज जेवण बसतात. तर आता इथे सुनवाई चालू होणार आहे. तर आता अर्जुन सुद्धा बसतो. कोर्टाची कारवाई सुरू करावी असं म्हणतो. माझा आय विटनेस अजून आलेला नाही असं म्हणतात इथे अर्जुन. मला कोर्टाकडून थोडा वेळ हवा असं म्हणतात इथे अर्जुन. ऑब्जेक्शन ऑनर असं म्हणतात इथे ॲडव्होकेट निरंजन. तर आता तो म्हणतो की अर्जुन सुभेदारांनी तुमच्याकडून पनवेल बाहेर जाण्याची स्पेशल परमिशन मागितली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ते इथे 4 वाजता हजर राहतील असं म्हणतात इथे ॲडव्होकेट निरंजन. तुम्ही त्यांना परमिशन दिली नाही हा भाग वेगळा आहे पण 4 वाजताची वेळ पाळली गेली नाही असं म्हणतात इथे ॲडव्होकेट. ह्यांचे आय विटनेस आहेत ते हजर नाही आहेत. हा निवळ हलगर्जी पण आहे साहेब असं म्हणतात इथे ॲडव्होकेट. 4 वाजायला अजूनही 5 मिनिटं आहेत असं म्हणतात इथे अर्जुन बघा प्रेक्षक मी फक्त तेवढाच वेळ वाट पाहिन असं म्हणतो. आणखीन 5 मिनिटं वाट बघूया आणि त्यानंतर कोर्टाची कारवाई सुरू करूया. पण अर्जुन सुभेदार तुमचा आय विटनेस 5 मिनिटात जर इथे पोचला नाही आणि तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकला नाही तर तुमची सनद कायमची रद्द केली जाऊ शकते असं म्हणतो इथे बघा प्रेक्षक तो जज. तर आता इथे अर्जुन म्हणतो आपल्या न्यायव्यवस्थेचं हेच म्हणणं आहे मिलॉर्ड की 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधी माणसाला शिक्षा होता कामा नये असं म्हणतात इथे अर्जुन. माझी बाजू समजून घ्या मिलॉर्ड. इट्स अ रिक्वेस्ट असं म्हणतात इथे अर्जुन. कोर्टाने समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे ॲडव्होकेट सुभेदार असं म्हणतात इथे ॲडव्होकेट निरंजन. तुमचा विटनेस जर आलाच नाही तर तुम्हाला निर्दोष म्हणून सोडून द्यायचं असं म्हणतात इथे. तो तर हसतो बघा प्रेक्षक होतो. अहो तुम्ही कोर्टाचा अपमान करता एवढं तरी कळू दे तुम्हाला असं म्हणतात इथे ॲडव्होकेट निरंजन. मला वाटतं आपण 4 वाजायची वाट बघूया असं म्हणतात इथे अर्जुन. मी कोर्टाकडनं 5 मिनिटं अजून वाट बघण्याची परमिशन मागतोय मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. परमिशन ग्रांटेड असं म्हणतात इथे जज. थँक्यू मिलॉर्ड असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक जाऊन बसतो ॲडव्होकेट निरंजन. आता हे अर्जुन वाट बघत बसतो.
बसलेला असतो. तर आता इथे जज सुद्धा वाट बघत असतात. तर आता खूप टेन्शन आलेलं असतं सायली अर्जुनला. तर आता इथे सायली कॉल करून बघत असते ऊर्जाला. तर आता इथे चैतन्य कॉल करत असतो इन्स्पेक्टर सावंतला. तर आता इथे निरंजन टाइम बघत असतो आणि प्रियाला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे डिस्कस करत असतं आज सगळेजण अर्जुन, चैतन्य आणि सायली. मात्र कुणाचाच फोन लागत नसतो. तर आता इथे सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जज पण तिथेच ऑर्डर ऑर्डर करतात. तर तेवढ्यातच आता इथे ऊर्जा येते. तर आता थांबा असं म्हणून जोरात तोरडते बघा प्रेक्षका होती. तर आता ती संतोषला घेऊन आलेली असते. आम्हाला पोचायला उशीर तर नाही ना झाला असं म्हणते इथे ऊर्जा. तर आता बाई ती समजा बघे तरी काम काय ते. तर आता इथे अर्जुन विचारतो संतोषला की मला सांगा शांताचा खून कोण केलाय. तर आता इथे संतोष म्हणतो की ते शांताचा खून मी केलाय. तर आता इथे धक्का बसतो सायलीला अर्जुनला. तर आता इथे बघा प्रेक्षका हो सुनावणी संपते. तर आता इथे संतोषला घेऊन जात असतात इन्स्पेक्टर. तर आता इथे सायली अर्जुन आणि ऊर्जा असतात. तर आता इथे सायली म्हणते तुम्ही कुठल्या तरी खूप मोठ्या अडचणीमुळे तुम्ही ही जोखीम उचलताय ना असं म्हणते सायली. खऱ्या खुनाच्या विरोधातल्या मी सगळ्या पुरावे शोधून काढेन असं म्हणतो अर्जुन. तर आता प्रियतेने म्हणते हे सगळं करून झालंय पण माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही अजून असं म्हणते प्रिया. आता माझी एक मैत्रीण मदतीला आली आणि सोडकीसारशी बाहेर पडली. इथून पुढे माझ्या 12 मैत्रिणी एक एक करून तुझा मुखवटा काढणार असं म्हणते सायली. बघू कशी वाचतेस तू असं म्हणते सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक सायलीने चॅलेंज दिलेलं असतं प्रियाला. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.